धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात देवजीपाडे गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांनी अभूतपूर्व उत्साहाने सहभाग घेतला। रखरखत्या उन्हातही महिलांनी एकसमान साड्या तर पुरुषांनी भगवी वेशभूषा परिधान करून भव्य मिरवणुकीत सहभाग घेत भक्तीचा जल्लोष साजरा केला। गावभर गुढ्या रांगोळ्यांनी सजलेले वातावरण आणि डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांची उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरले। संपूर्ण सोहळ्यातून ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि श्रद्धेचे प्रेरणादायी चित्र समोर आले। सह्याद्रीचा राखणदारसाठी उमाकांत अहिरराव, धुळे। गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला आमच्या गावातील भक्ती, शक्ती आणि निष्ठेचं प्रतीक असलेल्या भगवंत हनुमंताच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न गेल्या 1.5 वर्षापूर्वी माझ्या गावातील संबंध गावकऱ्यांनी एक संकल्प केला की भगवंताचं हनुमंताचं मंदिर आपण त्याचा जीर्णोद्धार करावा। आम्ही सगळेजण समस्त देवजीपाडा ग्रामस्थ, तालुका साक्री, जिल्हा धुळे, समस्त ग्रामस्थ एकत्र आलो आणि एकत्र येऊन हा संकल्प केला की मंदिराचा जीर्णोद्धार करावा। आणि त्या अनुषंगाने गेल्या 1.5 वर्षामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम मोठ्या जोराने आणि उत्साहाने आणि नेटाने सगळ्यांनी पूर्ण केलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून गावात अतिशय उत्सवी वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे। कालपासून गावामध्ये गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत, प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळी टाकली गेलेली आहे आणि नवे आमच्या ग्रामस्थांना आमच्या गावातील समस्त ग्रामस्थांचे असलेले जे काही नातेवाईक होते त्या नातेवाईकांनी सुद्धा या मंदिर निर्माणाच्या कामाला विशेष सहकार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांचे देखील आभार मानतो। तसेच या ठिकाणी गावातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदत देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मंदिराचं कामाचं हे शिवधनुष्य उचलणं अधिक सोयीस्कर होईल व अधिक त्या ठिकाणी फायद्याचं ठरेल। आणि आज आमचं असलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात मूर्त रूपाने साकारित झालेलं आहे। मी आजच्या या प्रसंगी हेच म्हणेल, हे मंदिर निर्माणाचं जे कार्य सगळ्यांनी मिळून केलेलं आहे ते फक्त एक दगडरूपी किंवा एक बांधकाम नसून हा पूर्ण समाजाने रचलेला एक पुढच्या पिढीसाठी एक पाया आहे की पूर्ण गाव एकत्र येऊन कोणत्या पद्धतीने एखादं कार्य उचलतं तर ते चांगल्या प्रकारे ते पूर्ण करू शकतं। त्यातल्या का त्या मंदिर कामासाठी पायाची सुरुवात उभारणी झाली त्यापासून तर आजच्या या क्षणापर्यंत अगदी लहानातले लहान ते ज्येष्ठातले ज्येष्ठ सर्वांनी अप्रतिम सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आज हा दिवस सगळेजण आनंदाने सगळे साजरे करत आहेत। या निमित्ताने गावातल्या ज्या मुली म्हणजे ज्या वर्षानुवर्ष गावात आलेल्या नव्हत्या त्या सुद्धा सगळ्या एकत्र आलेल्या आहेत। सगळे आनंदाचं वातावरण आणि चैतन्याची निर्मिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यां सोबत निर्माण झालेली आहे।